Good morning to all. Today we will discuss about the monograph of Saraka Ashoka. ओके, तर सराका अशोका आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण मोनोग्राफ म्हणजे काय हे बघितलं. मोनोग्राफचं पर्पज काय आहे, ओके, त्याचं काय सिग्निफिकन्स आहे. ओके, मोनोग्राफमध्ये कंटेंट काय काय असतो. ओके, एखाद्या हर्बल मेडिसिनबद्दल किंवा एखाद्या ड्रग्सबद्दल ते आपण लास्ट लेक्चरला डिटेलमध्ये डिस्कशन केलं. तर टुडे we will see in detail some plants one by one, that is Saraka Ashoka. ओके, आजच्या पुरता आपण फक्त सराका अशोकाबद्दल बोलणार आहोत. ओके, ह्यानंतरनं जेवढे आपले सिलेबसमध्ये मेडिसिनल प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये जे अडल्ट्रंट्स आहेत त्याचं कंपॅरेटिव्ह स्टडीसुद्धा आपण करणार आहे. ओके, तर मोनोग्राफ ऑफ सराका अशोका. ओके, मोनोग्राफ ऑफ सराका अशोका, तर त्याचं सिनोनिम किंवा त्याला समानार्थी शब्द, त्याला दुसरं नाव आहे सायंटिफिक नेम सराका इंडिका. ओके, सराका अशोका किंवा सराका इंडिका हे त्याचं काय आहे सायंटिफिक नेम. ओके, तर हे फॅमिली येतो लेग्युमिनेसी. ओके, त्यानंतर लेग्युमिनेसीमध्ये 3 सब फॅमिलीज आहेत. एक आहे सिझाल्पिनेसी, दुसरा आहे मायमोसेसी, ओके, आणि तिसरा आहे पॅपिलिओनेसी. असे 3 सब फॅमिलीज आहेत. ओके, त्यामधलं हा सिझाल्पिनेसी सब फॅमिली आहे. त्यानंतरनं हे जे काही सराका अशोकाचे प्लांट्स आहेत, ओके, त्याला मराठीमध्ये सीतेचा अशोक असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर हा इंडियामध्ये ओव्हरऑल ठिकाणी आढळतो. मोस्टली खालच्या इथे ह्या ठिकाणी दिलेलं आहे, फाउंड इन सेंट्रल अँड ईस्टर्न हिमालया. ओके, सेंट्रल आणि ईस्टर्न हिमालयाचं जेवढं पार्ट आहे तिथं जेवढ्या काही स्टेट्स आहेत तर त्या ठिकाणी हा प्लांट्स आढळतो, हा नॅचरल कंडिशनमध्ये. त्यानंतर वेस्टर्न घाट, पश्चिम घाटामध्ये आढळतो. ओके, पश्चिम घाट हा गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत खाली आहे. ओके, त्यानंतर डेक्कन रिजन, ओके, एवढ्या पार्टमध्ये हा नॅचरल कंडिशनमध्ये आढळतो. आता हा प्लांट्स एकदम रेअर होत केलेला आहे कारण मोस्ट ऑफ दी झाडं हे तोडलेले आहेत, ह्याचं मेडिसिनल प्रॉपर्टी भरपूर असल्यामुळे. ओके, तर सराका अशोका हा खूप मेडिसिनल इम्पॉर्टंट प्लांट्स आहे. ह्याचा फोटोग्राफ्स आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवेन. तर ह्याचं पहिल्यांदा आपण मिनिंग बघूया. ह्याला असं नाव का दिलं ते. शोक आपण मराठीत म्हणतो, शोक म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे दुःख. ओके, मिनिंग मीन्स ग्रीफ. ओके, शोका मीन्स ग्रीफ. अशोका म्हणजे काय, वन दॅट रिलीव्ह पेन ऑर ग्रीफ ऑफ वुमन. ओके, म्हणजे जे दुःख दूर करतो त्याला म्हणायचं अशोका, म्हणून त्याला नाव दिलं आहे अशोका. ओके, तर मोस्टली हे वुमनमध्ये होणारे जे काही मेन्स्ट्रुएशनबद्दल जे काही डिसीजेस आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल जे काही वेगवेगळे डिसीजेस आहेत, अलॉंग विथ दॅट देर आर सम अदर डिसीजेस. ओके, दुसरे काही पण असे काही आजार आहेत, पण मोस्टली हे वुमनमध्ये होणारे जे काही मेन्स्ट्रुएशन सायकलशी रिलेटेड जे काही आजार आहेत तर त्यावरती हा एक बेस्ट म्हणजे एक परफेक्ट मेडिसिनल प्लांट आहे. हा खूप महत्त्वाचा प्लांट आहे. ओके, खूप महत्त्वाचा मेडिसिनल प्लांट आहे. ओके, प्रत्येकाच्या घरासमोर हा प्लांट्स असला पाहिजे, सराका अशोका. ओके, तर ह्याचं नाव का पडलं, कारण हा पेन रिलीव्ह करतो म्हणून ह्याचं नाव आहे अशोका असं नाव पडलं. ओके, तर ह्या प्लांटचा उल्लेख जे आहे म्हणजे हेमपुष्पा हा संस्कृत वर्ड आहे, त्याचा अर्थ आहे फ्लावर ऑफ गोल्डन कलर. ओके, म्हणजे ह्याचे जे फ्लावर्स आहेत ते गोल्डन कलरचे असते. त्यानंतरनं ताम्रपल्लव म्हणजेच काय, ताम्रपल्लव याचा अर्थ काय की टेंडर लिव्ज म्हणजे जे कोवळं पाने आहेत ते कसं आहेत कॉपरी रेड कलर. ओके, म्हणजे ह्या झाडाचे जे टेंडर म्हणजे कोवळे पानं आहेत ते कॉपरी रेड कलरचे आहेत. ओके, तर ह्याचं काय आहे इन जनरल डिस्क्रिप्शन, त्याचं सायंटिफिक नेम आपण बघितलं, त्याचं फॅमिली लेग्युमिनेसी, सब फॅमिली सिझाल्पिनेसी. ओके, त्यानंतर त्याचं नॅचरल कंडिशनमध्ये कुठं सापडतो, त्याचं हॅबिटॅट काय आपण बघितलं. त्यानंतर त्याचं मिनिंग काय आहे, वाय इट इज कॉल्ड अशोका प्लांट्स. ओके, त्यानंतर त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघितलं इन शॉर्टमध्ये, म्हणजे हेमपुष्पा म्हणजे त्याचे कलर्स ऑफ फ्लावर अँड टेंडर लिव्ज म्हणजे यंग जे फ्लावर्स आहेत, कोवळे पानं जे आहेत त्याला म्हणायचं टेंडर लिव्ज. ओके, त्यांचं जे आपण कलर आहेत ते आपण बघितलं. ओके, हे जे टर्म्स आहेत हेमपुष्पा आणि ताम्रपल्लव, दीज आर दी संस्कृत वर्ड्स. ओके, नेक्स्ट दिस इज द ॲक्च्युअल प्लांट्स ऑफ सराका अशोका, म्हणजे हा सराका अशोकाचा हा झाड आहे. ओके, ह्याचं जर लांबून जर ओव्हरऑल ट्री आपण बघितलं, हा ट्री आहे. ओके, त्यानंतर ह्याचं जर क्लोजअप जर बघितलं ह्या फ्लावर ह्याचे, तर अशा पद्धतीचं तुम्हाला गोल्डन येलो कलरचे हे फ्लावर तुम्हाला दिसते. ओके, फॅमिली आहे
सिझाल्पिनेस, सबफॅमिली सिझाल्पिनेसी, फॅमिली लेग्युमिनेसी. ओके, तर हा ॲक्च्युली झाड आहे. सम क्लासिकल कॅटेगरी काय काय त्याच्यामध्ये. क्लासिकल कॅटेगरी याचा अर्थ काय आहे की आपले जे ऋषीमुनी जे आहेत ह्याच्यावरती जे अभ्यास केले सुरुवातीला, ओके, मग त्याच्यावरती केलेलं त्यांचं जे अभ्यास आहे ते वेगवेगळ्या ग्रंथामध्ये त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ह्या प्लांटचा उल्लेख केलेला आहे. ओके, तर पहिल्यांदा चरक संहितामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे कश्ययकंधा. ओके, कश्ययकंधा याचा अर्थ काय, संस्कृत वर्ड आहे कश्ययकंधा म्हणजे काय, ॲस्ट्रिंजंट टेस्टिंग ग्रुप ऑफ हर्ब. ओके, म्हणजे हर्ब्स म्हणजे मेडिसिनल प्लांट्स, असे जे काही मेडिसिनल ग्रुप ऑफ प्लांट्स आहे की ज्याला ॲस्ट्रिंजंट ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. ओके, हे चरक संहितामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा उल्लेख वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकलेले आहे बेस्ड ऑन देअर कॅरेक्टर. ॲस्ट्रिंजंट कॅरेक्टर म्हणजे जवळपास आपण चहा पितो, ओके, काळा चहा पितो विदाऊट दूध न घालता. हा काळा चहा आपले जेव्हा तुम्ही पिता तेव्हा आपल्याला जीभ थोडी ओढल्यासारखी होती विदाऊट दुधाचं. ओके, काळा चहा पिल्यानंतर, तर ते त्याला म्हणायचं ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी. तर त्याच पद्धतीनं म्हणजे त्याच्यामध्ये टॅनिन जास्त असल्यामुळं ते ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी दाखवते त्याला. ओके, तर त्याला एक संस्कृतमध्ये शब्द आहे ते म्हणजे कश्ययकंधा. ओके, म्हणजे हे ॲस्ट्रिंजंट टेस्टिंग ग्रुप ऑफ हर्बमध्ये टाकले, याचा अर्थ मिनिंग चरक संहितामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर दुसरा एक संस्कृत शब्द आहे ह्याच्याशी रिलेटेड, ह्या सरका अशोकाशी रिलेटेड, ते म्हणजे वेदना स्थापन. ओके, वेदना स्थापन हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. ओके, मी हा मराठीमध्ये हे प्रोनाऊन्सिएशन कसं होतं म्हणून हे एक शब्द टाकलेला आहे. ओके, तर ग्रुप ऑफ हर्ब दॅट हेल्प टू रिलीव्ह पेन. ओके, वेदना स्थापन म्हणजे जे पेन रिलीज करतो, पेन कमी करतो, म्हणजे जे वेदना होते माणसामध्ये ती जे कमी करतो. ह्या झाडांचं साल किंवा ह्या झाडाचं जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, फ्लावरचा पार्ट असेल किंवा लीपचा पार्ट असेल किंवा जे स्टेमचा बार्क आहे म्हणजे झाडाची जी साल आहे. ओके, हे झाडाची सालामध्ये हे औषधी वनस्पती आहे, ह्याचं यूज केल्यानंतर ना हे काय होतं, माणसामध्ये असणारं जे काही पेन आहे जे आहे ते कमी करतो, म्हणून त्याला नाव असं दिलेलं आहे वेदना स्थापन. त्यानंतर तिसरं एक वर्ड आहे ते म्हणजे सुश्रुत अँड वाघभट्ट. ओके, म्हणजेच काय, त्याचं रोध्रती ग्रुप ऑफ हर्ब, म्हणजे असे काही ग्रुप ऑफ हर्ब्स आहेत. प्रत्येक हर्बला एक काही त्यांचं ग्रुपिंग केलेलं आहे बेस्ड ऑन देअर कॅरेक्टर. तर हे कुठल्या ग्रुपमध्ये येतो, रोध्रती ग्रुप ऑफ हर्ब. जसं की आपण ॲस्ट्रिंजंट टेस्टिंग ऑफ हर्ब्स ग्रुप वेगळा आहे, हे ग्रुप वेगळा आहे. मग रोध्रती या शब्दाचा अर्थ काय आहे, तर ते म्हणजे अँटीडोटल टू द डिरेंज्ड कफ. अँटीडोट म्हणजे एखाद्या आजाराच्या विरुद्ध जे काम करतो त्याला म्हणायचं अँटीडोट. ओके, तर डिरेंज्ड कफ म्हणजे जे मेन्स्ट्रुएशन सायकलची मगाशी तुम्हाला सांगितलं, जे रिप्रोडक्टिव्ह वुमनशी रिलेटेड जे आजार आहेत त्याच्याशी हे अँटीडोट म्हणून काम करतो. त्याच्याशी रिलेटेड जे पेन आहेत, ओके, ह्युमनमध्ये होणार आहे, तो त्याच्याविरुद्ध काम करतो म्हणून त्याला अँटीडोटल ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. ओके, त्याला म्हणायचे सुश्रुता अँड वाघभट्टा, रोध्रती ग्रुप. ओके, तर हे 3 क्लासिकल कॅटेगरी जे संस्कृतशी रिलेटेड जे वर्ड आहे, तर ह्या प्लांटचा उल्लेख ह्या शब्दांनी तो केलेला आहे सरका अशोकाशी रिलेटेड. तर हे खूप महत्त्वाचं आहे क्लासिकल कॅटेगरी. ओके, नेक्स्ट पार्ट इज दी मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर. मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर म्हणजे काय की जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, फ्लावरचं कॅरेक्टर असू दे किंवा स्टेमचं कॅरेक्टर असू दे किंवा प्लांटचं कॅरेक्टर असू दे. ओके, ते आपण आज ह्या मॅक्रोस्कोपिकमध्ये बघतो. ओके, म्हणजे प्लांटची हाईट किती आहे. फॉर एक्झाम्पल आता सरका अशोका, ओके, त्यालाच सिनोनिम आपण बघितला सरका इंडिका. ओके, ऑफ सिझाल्पिनेसी सबफॅमिली इन मीडियम साइज्ड हँडसम युवरग्रीन ट्री. हा युवरग्रीन ट्री आहे, ह्याची झाडाची पानं कधी पण हे हिरवीगार असतात. ओके, अप टू 9 मीटर इन हाईट, जवळपास 9 मीटर एवढी हाईटपर्यंत वाढते. मीडियम साईज झाड आहे हा. ओके, उंच असं वाढत नाही आहे, त्यामुळं अप टू 9 मीटर म्हणजे ओल्ड प्लांट असेल तर जवळपास 9 मीटरपर्यंत त्याची झाडाची हाईट वाढते. ओके, त्यानंतर इट इज फाउंड थ्रू आउट द इंडिया इन युवरग्रीन फॉरेस्ट. जिथं जिथं युवरग्रीन फॉरेस्ट आहे, ओके, म्हणजे जिथं ज्या जंगलामध्ये कंटिन्यू त्याचे जे पानं जे आहेत हे युवरग्रीन असते, अशा फॉरेस्टमध्ये तुम्हाला हा झाड आढळतो नॅचरल कंडिशनमध्ये. अप टू अल्टिट्यूड 750 मीटर म्हणजे 750 मीटर समुद्रसपाटीपासून उंचीपर्यंत एवढ्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये हा झाड आढळतो नॅचरल कंडिशनमध्ये. इन द सेंट्रल अँड ईस्टर्न हिमालय, त्यामध्ये खासी हिल आहे, गारो, ओके, लुशिया हिल्स. ओके, हे सुद्धा ईस्टर्न हिमालयामध्ये हे पार्ट आहे. तर ह्या पार्टमध्ये नॅचरल कंडिशनमध्ये हा आढळतो.
त्यानंतर द ब्रँचेस ऑफ ट्री आर ग्लॅब्रस अँड ड्रोपिंग. ओके, म्हणजे असे लोंबकाळणारे जे फांदी आहेत त्याला म्हणायचं ड्रुपिंग. आणि ग्लॅब्रस असे मऊदार असे. ओके, ते ब्रँचेस जे आहेत ते असे त्याला म्हणायचं ग्लॅब्रस अँड ड्रुपिंग. त्यानंतर द लिव्ज आर 30 to 60 सेंटीमीटर. लिव्ज हे किती 30 ते 60 सेंटीमीटर एवढं त्यांची काय आहे लेंथ आहे. त्यानंतर 2 to 3 पेअर्स ऑफ लॅन्सेवलेट लिफलेट, म्हणजे 2 ते 3 पेअरमध्ये ह्याचे काय असते ते लीफ असते. ओके, लॅन्सेवलेट म्हणजे निमुळतादार असं. ओके, लांब निमुळतादार असे जे लीफ्स आहेत त्यांचे. ओके, लीफलेट म्हणजे सिंगल एक पार्ट लीफला आपण लीफलेट म्हणतो. ओके, फ्लावर्स आर फ्रॅग्नंट. ह्याचे जे फ्लावर्स आहेत ते फ्रॅग्नंट असतात. ओके, ऑरेंज येलो मगाशी आपण बघितलं ह्याच्यामध्ये हेमपुष्पा वर्णन केलेलं आहे त्याचं. ऑरेंज येलो इन कलर अँड फाउंड इन द डेन्स कॉरिम. कॉरिम याचा अर्थ बंचमध्ये फ्लावर असतो. ओके, आपण दुसरा फोटोग्राफ ॲक्च्युली जे हे झाडाचं जे फोटोग्राफ आहे 2nd नंबर स्लाईडमध्ये आपण बघितलं हे फ्लावरचं बंचमध्ये आहे त्याला म्हणायचं कॉरिम टाईप इन्फ्लोरसन्स. ओके, डेन्समध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर. मायक्रोस्कोपिक म्हणजे ॲनाटॉमिकल कॅरेक्टर. इंटरनल प्लांट्सच्या आतमध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याला म्हणायचं आपण मायक्रोस्कोपिक. मॅक्रोस्कोपिकचे मॉर्फॉलॉजिकल म्हणजे झाड कसं आहे, फ्लावर कसे आहेत त्याचे, लीफ कसं आहे, रूट कसे आहेत ह्याला म्हणायचं मॅक्रोस्कोपिक. आणि जे इंटरनल ॲनाटॉमिकल कॅरेक्टर आहेत त्याला म्हणायचं मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर. ओके, तर ह्याच्या मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे बघा धिस इज दी सराका अशोका, ॲनाटॉमी ऑफ द सराका अशोका स्टेम. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये एक भेसळ टाकतात लोक, कारण ह्याचं झाड आता मिळत नाही. हा मेडिसिनल प्लांट आहे, ह्याला डिमांड आहे, पण हे मिळत नसल्यामुळं ह्याच्यामध्ये साधा अशोकाचं जे झाड आहे की जे लांब वाढतं उंच, त्याचं नाव आहे पॉलिअल्थिया लॉन्जिफोलिया. ओके, तर त्या पॉलिअल्थिया लॉन्जिफोलियाचं कम्पॅरेटिव्ह स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे भेसळ टाकते पॉलिअल्थिया लॉन्जिफोलिया सराका अशोकामध्ये. तर त्याचं आणि ह्याच्यामध्ये ॲनाटॉमी जर बघितलं की ती भेसळ आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येतो. तर हा पॉलिअल्थिया लॉन्जिफोलियाचा ॲनाटॉमी आहे. ओके, त्यानंतर हे सीतेचा अशोक हे आपल्यावर ह्याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया पॉलिअल्थिया लॉन्जिफोलियाबद्दल. तर आज आपण फोकस करूया सीतेचा अशोक दॅट इज सराका अशोका. तर फ्ल्युअम अँड फेलोडम फॉर्म दी आउटर मोस्ट लेअर. ओके, म्हणजे हे जे इपिडर्मल पार्ट आहे हे जे थिक लेअर आहे याला म्हणायचं फ्ल्युअम. ओके, आणि हे जे लेअर आहे त्याला म्हणायचं फेलोडर. ओके, आउटर मोस्ट लेअर असतो ह्याच्यामध्ये. नंतर कॉर्टेक्स शोज दी प्रेझेन्स ऑफ स्टोन सेल्स. ओके, हे जे कॉर्टेक्स आहे हे सगळं कम्प्लिटली, तर त्याच्यामध्ये जे सेल्स आहेत त्याला म्हणायचं स्टोन सेल्स. ओके, तर हे सराका अशोकामध्ये स्टोन सेल्स असतो. स्क्लेरेनकायमाटस पॅचेस आर फाउंड इन द फ्ल्युअम. ओके, ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये हे जे काही हे पॅचेस दिसतो तुम्हाला. ओके, ह्या डार्क पॅचेस हा स्क्लेरेनकायमाटस पॅचेस अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये सुद्धा दिसतो. त्यानंतर मेड्युलर रेज आर मल्टीसिरिएट. तर हे ॲनाटॉमिकल काही कॅरेक्टर्स आहेत सराका अशोकाचा. दॅट इज द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर. ओके, नेक्स्ट ह्याचा आयडेंटिटी, प्युरिटी आणि स्ट्रेंथ. ओके, आयडेंटिटी प्युरिटी कसं ओळखायचं म्हणजे सराका अशोका हा मेडिसिनल हर्ब आहे. ओके, ह्या मेडिसिनल हर्ब ह्याचं आयडेंटिटी कसं करायचं, त्यानंतर त्याचं प्युअर आहे की नाही एखादं सॅम्पल मेडिसिनल हर्ब ते कसं ओळखायचं, आणि त्याचे स्ट्रेंथ किती पाहिजे. तर त्याला काही एक कॅरेक्टरिस्टिक आहेत, म्हणजे कुठलं कॅरेक्टर किती असलं पाहिजे त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल फॉरेन मॅटर. ओके, म्हणजे कलेक्शन करताना काही एखादं बाहेरचं एखादा झाडाचा पाला चुकून त्याच्यामध्ये आला किंवा डेलिबरेटली त्याच्यामध्ये जर टाकला असेल जाणून बुजून, ते कमी आहेत म्हणून दुसऱ्या झाडाचा पाला जर टाकला असेल ओके, तर ते फॉरेन मॅटर किती असला पाहिजे त्याच्यामध्ये, नॉट मोर दॅन 2%. ओके, म्हणजे तुम्ही 100 किलो हा पाला जर गोळा केला असेल किंवा स्टेमचा बार्क तुम्ही घेतला असेल तर त्यामध्ये 2 किलोपेक्षा जास्त त्यामध्ये भेसळ नको आहे, म्हणजेच ते प्युअर म्हणते त्याला. ओके, फॉरेन मॅटर नॉट मोर दॅन 2%. त्यानंतर त्याच्यामध्ये टोटल ॲश कंटेंट. ओके, त्याला तुम्ही जर जाळलं आणि त्याचं जे ॲश आहे तर ते नॉट मोर दॅन 25%. ओके, हे ॲश किती नसला पाहिजे, 25% जास्त नसला पाहिजे त्याच्यामध्ये. नंतर ॲसिड इनसोल्युबल ॲश. ओके, काय म्हटलेलं आहे, ॲसिड इनसोल्युबल ॲश. इनसोल्युबल ॲश, ॲसिडमध्ये इनसोल्युबल जे ॲश आहे ते किती नसलं पाहिजे, नॉट मोर दॅन 1%, म्हणजेच त्याला आपण प्युअर म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह किती पाहिजे, नॉट लेस दॅन 20%. ओके, त्यानंतर वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, जे अल्कोहोलमध्ये डिझॉल्व होतो इझिली. वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणजे जे वॉटरमध्ये डिझॉल्व होतो, तो किती पाहिजे, नॉट लेस दॅन 20%. ओके, त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट्स, त्याच्यामध्ये काय आहे, टॅनिन असतो.
ओके. तर हे काय आहे, ह्याच्यावरनं आयडेंटिटी, प्युरिटी आणि स्ट्रेंथ. तर हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जर प्युअर ओके आणि चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं जर तुम्हाला मेडिसिनल हर्ब सीतेचा अशोक जर पाहिजे असेल तर हे एवढे प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पाहिजे. ओके. तर ते म्हणायचं त्याला प्युअर, अदरवाईज ते भेसळ आहे म्हणायचं. ओके. ह्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुठले कुठले केमिकल मॉलिक्युल्स ह्याच्यामध्ये आहेत की ज्याच्यामुळे त्याला एक मेडिसिनल प्रॉपर्टीज प्राप्त होतं ह्या झाडाला. तर सगळ्यात महत्त्वाचं इट कंडेन्स्ड टॅनिन, त्यामुळे हे ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी दाखवतं. टॅनिन सगळ्यात जास्त. ओके. 6% ह्याच्यामध्ये टॅनिन असतो. त्यानंतर हिमोटॉक्झिलिन, ओके, हे केमिकल त्याच्यामध्ये असतो ह्या झाडामध्ये. त्यानंतर केटोस्टेरॉल, ओके, अँड्रोजेनिक इन नेचर, केटोस्टेरॉल त्याच्यामध्ये असते. सॅपोनिन असतो, कॅल्शियम आहे, आयर्न कंपाऊंड आहे, ग्लायकोसाइड्स आहे. ओके. त्यानंतर द ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ स्टिरॉइडल कंपोनंट्स अँड कॅल्शियम सॉल्ट. सगळ्यात महत्त्वाचं हे जे स्टिरॉइडल जे आहेत, केटोस्टेरॉल आहे, ओके, त्यानंतर हे कॅल्शियम आहे, हे दोन गोष्टीमुळं ह्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी ह्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू वाढते. हे खूप महत्त्वाचे आहे. ओके. प्रेझेन्स ऑफ स्टेरॉइडल कंपोनंट्स अँड कॅल्शियम सॉल्ट. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे. केटोस्टेरॉल आणि कॅल्शियम्स हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज आणि ॲक्शन. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले प्रॉपर्टीज आहेत ह्या झाडामध्ये. ओके. संस्कृत शब्द आहे त्याला गुण म्हणजेच क्वालिटी, आणि लघु म्हणजे लहान, म्हणजे लाईट टू डायजेस्ट, म्हणजे इझिली ते डायजेस्ट होतं. म्हणजे तुम्ही जे खाल्लं ते एखादं मेडिसिनल प्लांट तर त्याला एक शब्द आहे ते म्हणजे लघु. संस्कृतमध्ये शब्द आहे. मिनिंग काय त्याचं, लाईट टू डायजेस्ट, इझिली डायजेस्ट होतो ते मेडिसिनल प्लांट तुम्ही त्याचं सेवन केलं तर, म्हणून त्याचे प्रॉपर्टीज आहेत हे. ओके. नेक्स्ट आहे वृक्ष म्हणजे ड्रायनेस. ओके. रस म्हणजे टेस्ट. ओके. तर ह्याचं हे काही वर्णन आहे प्रॉपर्टीज. ओके. कशया म्हणजे ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी. मगाशी आपण बघितलं ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी म्हणजे काय, टॅनिनमुळे ते ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी त्याला प्राप्त होतो. ओके. नेक्स्ट आहे वीर्य म्हणजे शीत, कूल प्रॉपर्टी आहे, कोल्ड पोटेन्सी, म्हणजे तुम्ही हे सेवन करू शकता. म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये हीट जास्त आहे त्यांनी हे इस्पेशली वुमनसाठी. ओके. हीट जर बाहेर काढून टाकायचं असेल तर हे जर सेवन केलं की अंगामधली जी हीट आहे ती कमी होते. कोल्ड पोटेन्सी त्याला म्हणायचं वीर्य. ओके. त्याला शीत. ओके. त्यानंतर इफेक्ट ऑन ट्रायदोषा. ओके. म्हणजेच काय, बॅलेन्सेस कफ आणि पित्त. ओके. म्हणजे ज्याला कफ आणि पित्त आहे ते जे बॅलन्स करतो. प्रत्येक माणसाला कुठला ना कफ, पित्त आणि वात, ओके, हे तीन गोष्टीपैकी प्रत्येक माणसाला काही ना काही असतो, कुठला ना कुठला आजार असतो. कफ तरी असतो त्याला, पित्त तरी असतो किंवा वात तरी असतो. ओके. तर ह्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हा बॅलेन्स करतो कफ आणि पित्त. ह्या झाडाचं जर तुम्ही सेवन केलं तर. ओके. नेक्स्ट कुठलं पार्ट ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं यूज करते ते झाडाचं मोस्टली, तर झाडाचं जे बार्क आहे, ओके, झाडाची जी साल आहे ते डिकॉक्शन करून ह्याचं यूज केलं जातं. डिकॉक्शन म्हणजे काय की ते झाडाची साल काढायची आणि ते पाण्यामध्ये त्याला उकळायचं. ओके. उकळलेलं जे पाणी आहे त्याला म्हणायचं डिकॉक्शन. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं सीड्स. ओके. सीड्सचं जे बारीक पावडर आहे त्या पावडरचं यूज केला जातो मेडिसिनल पा. अदरवाईज ह्याच्या व्यतिरिक्त ह्याचं फ्लावरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ह्याचे लीव्ससुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ओके. तर मोस्टली हे स्टेम, बार्क आणि सीड्स हे मेडिसिनल प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये जास्त आहे. ओके. मोस्टली ह्याचं जास्त यूज केलं जातं, हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इज दी आयुर्वेदिक मेडिसिन्स. ओके. तर ह्याच्यामध्ये ह्याच्यापासून कुठले आयुर्वेदिक मेडिसिन्स बनवतात. ओके. मार्केटमध्ये काही डिफरंट मेडिसिन्स आहेत बघा, बॉटलमध्ये पॅक केलेले काही मेडिसिन्स मिळतात. तर त्यामध्ये पहिला आहे अशोकारिस्टम. हा एक संस्कृत शब्द आहे अशोकारिस्टम. मार्केटमध्ये अशोकारिस्टा नावाचं आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये दाखवतो तुम्हाला त्याचं बॉटल. ओके. काही कंपनी प्रोड्यूस करते किंवा इवन पतंजलीचा आहे, डाबरचा आहे. ओके. अशोकारिस्टम म्हणजे अशोकारिस्टा हा लिक्विड मेडिसिन आहे. ओके. लिक्विडमध्ये मिळतो हा. तर हा कशासाठी यूज करते, यूज फॉर ब्लिडिंग डिसऑर्डर, म्हणजे ज्याच्यामध्ये रक्तस्राव जास्त होतो वुमनमध्ये वगैरे मेन्स्ट्रुएशन पिरियडमध्ये, तर त्याच्यामध्ये हा जास्त करून वापर होतो. ओके. त्यानंतर मिनोरेजिया की ज्याला ब्लिडिंग जास्त होतो त्याला एक शब्द आहे मिनोरेजिया. आणि डायरिया, डिसेंट्री वगैरे जे आहे, डायरिया वगैरे झाल्यानंतर त्याच्यावरती पण हा यूज होतो. त्याच्यावरती अशोकारिस्टम नावाचा हा मेडिसिन्स बनवते. ओके. सीतेचा अशोकपासून. ओके. दुसरं आहे ते म्हणजे अशोकघृता. ओके. अशोकघृता म्हणजे काय, ह्याच्यामध्ये तुपामध्ये बनवला जातो हा हर्बल घी मेडिसिन्स यूज्ड इन मेन्स्ट्रुएशन पेन
ओके, मेन्स्ट्रुएशन पेन जे आहेत ते कमी करण्यासाठी ह्या औषधी वनस्पतीचा म्हणजे जे मेडिसिन्स बनवते त्याचा उपयोग होतो. ब्लिडिंग, ॲनिमिया, ओके, म्हणजे ब्लड कमी झालं बॉडीमधलं वगैरे, ॲनिमिया होतो, तर त्याच्यावरती सुद्धा हा खूप महत्त्वाचा आहे. हा खूप इम्पॉर्टंट मेडिसिनल प्लांट आहे सीतेचा अशोक. ओके, त्यानंतर चंदनादी तैलम, ओके, म्हणजे ज्याच्या नाकातून जे ब्लड वगैरे जातो, जे ज्याच्या नाकातून कंटिन्युअसली एखादा दिवस जर उन्हात वगैरे फिरलं की लगेच त्याला ब्लिडिंग होतं, दुसऱ्या दिवशी नाकातून रक्त यायला लागते. ओके, तर अशा वेळेला ते चंदनादी तैलम एक औषधी वनस्पती मिळतो मार्केटमध्ये. हा सीतेच्या अशोकपासून बनवलेला आहे. नसल ब्लिडिंग होत असेल तर त्याला नाकामध्ये ते सोडते. ओके, त्यामुळे ते ब्लिडिंग कमी होतो. ओके, हे एक परफेक्ट एक हे आहे. त्यानंतर निग्रोनादी कश्यम, ओके, म्हणजे हा हर्बल डिकॉक्शन ब्लिडिंग डिसऑर्डरसाठी. म्हणजे हर्बल डिकॉक्शन म्हणजे हे काय करायचं की ह्याचं जे साल आहे ते पाण्यामध्ये उकळायचं, त्याला आपण म्हटलं डिकॉक्शन. ओके, ते उकळलेलं जे पाणी आहे ते प्यायचं. तर ते कशासाठी? ब्लिडिंग डिसऑर्डर जे आहे ते म्हणजे रक्तस्राव जास्त होतो, ओबेसिटी ट्रीटमेंट वगैरे. ओके, त्यानंतर झोप वगैरे व्यवस्थित होत नसेल तर त्याच्यावरती ह्या मोस्टली ह्या औषधी वनस्पती जे मेडिसिन्स आहे बनवलेलं ते यूज केला जातो. तर हे काय, हे आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत. ओके, जे मार्केटमध्ये आपल्याला मिळतं. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशोकारिस्ट हा डाबर कंपनीने बनवलेला आहे. ओके, भरपूर असे कंपनीने, पतंजलीचा आहे. ओके, अशा वेगवेगळ्या कंपनीने ह्याच्यावरती भरपूर मेडिसिन्स बनवलेलं आहे. ओके, अशोकारिस्ट डाबरचा पण मिळतो, पतंजलीचा पण मिळतो, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्यांनी बनवलेलं आहे. त्यानंतर अशोका घृतम एक आपण 2 नंबरचं बघितलं, हा तुपामध्ये बनवलेला हा मेडिसिन्स आहे ह्याच प्लांटपासून. ओके, तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर चंदनादी तैलम एक मगाशी आपण डिस्कस केलं, हा सुद्धा एक मेडिसिनल, हा सुद्धा मार्केटमध्ये मिळतो. वेगवेगळ्या कंपनीनं आपापल्या ब्रँडनी हा प्रोडक्ट तयार केलेला. ओके, तर दीज आर दी सम आयुर्वेदिक मेडिसिन्स. ओके, ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा असे भरपूर आयुर्वेदिक मेडिसिन्स ह्या अशोकाच्या झाडापासून बनवते. हे सम ऑफ दी एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ओके, नेक्स्ट लास्ट पॉईंट दॅट इज फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी काय काय त्याच्यामध्ये, या झाडामध्ये मेडिसिनल ॲक्टिव्हिटी काय काय आहे. ओके, पहिलं ते म्हणजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल ॲक्टिव्हिटी. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल म्हणजे बॅक्टेरियाच्या विरुद्ध काम करतो, बॅक्टेरियाला मारून टाकायचं काम. अँटीफंगल म्हणजे फंगसची ग्रोथसुद्धा कमी करतो. ओके, म्हणून त्याला म्हणायचं अँटीबॅक्टेरिया आणि अँटीफंगल ॲक्टिव्हिटी. अँटी म्हणजे अगेन्स्ट, बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट. अँटीफंगल म्हणजे फंगसच्या अगेन्स्ट, फंगसचं ग्रोथ कमी करतो. अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. नंबर 2 ॲक्टिव्हिटी फ्लावर, म्हणजे ह्याच्या झाडाचे जे फ्लावर आहेत हे अँटी कॅन्सर म्हणून काम करतो. ओके, काही ट्यूमर जे आहे म्हणजे जे कॅन्सर आहे ते कॅन्सरचं गाठ कमी करायचं, ग्रोथ जे आहे ते कमी करायचं काम करत असतं अँटी कॅन्सर फ्लावर ह्याचे मोस्ट पार्ट. ओके, तिसरं जे आहे ते म्हणजे ऑक्सिटॉसिक ॲक्टिव्हिटी, जे युटेरस जे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. ओके, ते युटेरसचं युटेरिन टॉनिक म्हणून हा काम करतो हा झाड. ओके, तर ऑक्सिटॉसिक ॲक्टिव्हिटी ह्याचं जे बॅलन्सिंग आहे युटेरसचे रिलेटेड जेवढे काय हार्मोन जे आहेत त्या हार्मोनचं फंक्शन जे आहे त्याचं बॅलन्स जे आहे ते करायचं काम ते युटेरिन टॉनिक, म्हणून त्याला म्हटलं युटेरिन टॉनिक. ऑक्सिटॉसिक ॲक्टिव्हिटी म्हणते त्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे अँटी डायबेटिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे हायपोग्लायसेमिया, हा शुगर, ब्लडमधलं जे शुगर आहे ते शुगरसुद्धा लेवल जे आहे ते शुगर लेवल हा मेंटेन करतो. ओके, नेक्स्ट ते म्हणजे CNS डिप्रेशन ॲक्टिव्हिटी, म्हणजे झोप वगैरे चांगलं होत नसेल. ओके, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आहे त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याची प्रॉपर ॲक्टिव्हिटी फंक्शन चांगलं करतो. हे सुद्धा मेडिसिनल प्रॉपर्टी ह्या झाडामध्ये आहे. ओके, त्यानंतर अँटी अल्सर. ओके, अल्सरचं प्रॉपर फंक्शन करण्यासाठी ओके चांगल्या पद्धतीचा हा मेडिसिनल इम्पॉर्टंट आहे. अँटी इन्फ्लमेटरी, लाही जे म्हणतो आपण त्याला दाही. ओके, ते सपोज एखाद्या ठिकाणी जर जखम झाला तर त्या ठिकाणचे जे ब्लड व्हेसल्स आहेत हे लाल दिसतात आणि आपल्याला लाल दिसतो ते जखम झाला किंवा एखाद्या ठिकाणी खरचटलं तर त्याच्या विरुद्ध हा काम करतो, म्हणून त्याला म्हणायचं अँटी इन्फ्लमेटरी. ओके, तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा मेडिसिनल प्रॉपर्टी. त्यानंतर बार्क एक्स्ट्रॅक्ट इम्प्रूव्ह स्किन कॉम्प्लेक्सेशन. बार्क एक्स्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही बार्क म्हणजे साल घेतला आणि तुम्ही त्याचं पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये उकळलं आणि डिकॉक्शन, आणि ते तुम्ही जर त्याचं सेवन केलं
ते पाणी जर पिवळं उकळलेलं पाणी, तर ते स्किन रिलेटेड जेवढे काही प्रॉब्लेम आहेत, स्किन कॉम्प्लेक्सेशन म्हणजे त्वचा रोग वगैरे जे आहेत ते कमी होतो. त्यानंतर नॅचरल डिटॉक्झिफायर म्हणजे बॉडीमध्ये आपले जे काही टॉक्झिक जे काही मॉलिक्युल्स आहेत, ओके, ते टॉक्झिक मॉलिक्युलसुद्धा ते युरिन थ्रू आपल्याला बाहेर पडतो, म्हणून नॅचरल डिटॉक्झिफायर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर क्लीनर, त्यानंतर रिलीव्हर, एखादं पेन वगैरे रिलीव्ह करतो. आपण बघितलं स्लाईडमध्ये, लास्ट स्लाईडमध्ये, की हा जे त्रास आहे कमी करतो, म्हणून त्याला पेन रिलीव्हर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बर्निंग सेन्सेशन म्हणजे एखाद्या ठिकाणी पोळला, आपल्याला जखम झालं, पोळल्यानंतरनं ते सुद्धा लवकर जखम काय होतं, भरून येतो. ओके, तर अशा पद्धतीचे हे काय आहेत, हे फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं आज आपण मोनोग्राफ ऑफ सराका अशोका म्हणजे सराका अशोकाचे जे सायंटिफिक नेमपासून त्याचं प्रॉपर्टीज, मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी, त्याचे औषधी गुणधर्म काय आहे, त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी औषधी वनस्पतीचा संस्कृतमध्ये कुठं कुठं उल्लेख कशा पद्धतीनं केलेला आहे हे आपण इन डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस अबाउट नेक्स्ट मेडिसिनल प्लांट.